काही आई-वडील असं म्हणतात, की आम्ही त्याला फोन देत नाही. पण जो पण तो जेव्हा शेजारी-पाजारी जातो, तेव्हा त्याला सवय लागते आणि मग तो घरी आल्यावर फोन मागतो. आता शेजारी शेजारी त्याला पाठवतो कोण, की आपणच पाठवतो. आई-वडीलच त्याला शेजारच्या इथे पाठवतात खेळायला मुलांसोबत. मग आई-वडिलांनीच लक्ष ठेवलं पाहिजे, की जर तो शेजारी जातोय, जर तो शेजारी खेळायला जातोय, मग कधी-कधी आधी-मधी जाऊन लक्ष ठेवा, की शेजारी जातोय त्यांचा सुद्धा मुलगा काय करतोय. तो जर फोनवर असेल आणि हा गेलाय खेळायला त्याच्या इथं आणि हिने बघितलं आणि फोनवर, मग तो पण तिथंच बसेल आणि तेच बघत बसेल. आईवडिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे, की आपण जर शेजारी मुलाला किंवा कुठेतरी मुलांसोबत खेळायला पाठवतोय, तर ती मुलं कशी आहेत? कारण आणि जर शेजारचा किंवा दुसऱ्यांचा मुलगा जर तो फोनवर असेल खेळायच्या ऐवजी, ह्याला पण जाऊन ती सवय लागत असेल आणि घरी आल्यावर हे अट्टास करत असतील, की मला मला लगेच फोन मागत असेल तुमच्याकडं, म्हणजे काहीतरी गडबड आहे. ह्या अशा वेळी तुम्ही मुलाला त्या मुलासोबत खेळायला जाणंच टाळून द्या. पाठवणंच टाळून द्या. तुम्ही त्या शेजारच्या आईला सांगा, की तुमचा मुलगा फोनवर खेळायच्या ऐवजी 1-1 तास, 2-2 तास ते तुम्ही देणाऱ्या फोनवरच असतो. त्यामुळं माफ करा, पण मी तुमच्याकडे मुलगा खेळायला पाठवू शकत नाही. आता तुम्ही त्या आईला सल्ले नका देत बसू. तुमचा मुलगा मोबाईल असतो म्हणून मी पाठवत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला मोबाईल नका देऊ. तुम्ही दुसऱ्यांना सांगूच नका, की तुमचा मुलगा मोबाईल वापरू, त्याला मोबाईल देऊ नका. हे असं सांगायचं अजिबात नाही, की तुम्ही मोबाईलला देऊच नाही. मी काय काय बोलतोय, जे ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटी ती तुम्हाला सांगतो, की मोबाईल जर वापरल्याने काय दुष्परिणाम होणार आहेत पुढं, त्यासाठी मी सावध करायचं फक्त काम करतोय. मी तुमच्या हात धुवून असं मागं नाही लागलो, की वापरू नका, वापरू नका, वापरू नका. मला जेवढा सावध करायचा आहे तेवढा मी सावध करत राहणार. जबरदस्तीने कोणाला सल्ले देणं हे हानिकारक आहे. समजदार माणसाला कसंही समजतं आणि कसंही तो बदल करतो. तर तुम्ही त्या शेजारच्या आईला हे सांगू नका, तुम्ही मोबाईल देऊ नका. तुम्ही सांगा, तुमचा मुलगा 1-1, 2 तास फोनवर राहतो आणि माझा मुलगा तुमच्याकडे खेळायला आल्यामुळे त्याला पण तीच सवय लागते, त्यामुळे मी पाठवणार नाही. हे तुम्ही जरी बोललात तरी ते आपोआप समजून जातील, की आपण जे मुलाला मोबाईल देतोय 5 वर्षाच्या आतल्या मुलांना सगळ्यांना, ते चुकीचं आहे. ते ऑटोमॅटिकली कळून जाईल. आणि तुम्ही मुलाला जेव्हा जेव्हा ते मुलाला बंद करतील, तुम्हाला नंतर कळेलच, ऑटोमॅटिकली कळतं, की नाही दिला. मग तेव्हा खेळायला पाठवू शकता. तुम्ही स्वतःला हे बघा, खेळायला जातोय म्हणजे आता काय काय आई वडील खेळायला पाठवले ना, ते दिवसभर काय लक्षच देत नाही तिकडे. तर खेळतोय का मोबाईलवर आहे का काय करतोय, ते हे आपण चेक केलं पाहिजे. इथं आता क्वेश्चन असा आहे, आता काय काय आई वडील म्हणतील, मग आम्ही त्याला खेळायला कुठं पाठवायचं, कुठं पाठवायचं त्याला खेळायला? जर मित्राकडे पाठवू नको, आता काय काय जणांचा असा पण क्वेश्चन असेल, आता ह्या शेजाऱ्याचा मुलगा पण फोनवर आहे, त्याचा पण मुलगा पण गेला की फोनवर असतो, मग आम्ही पाठवायचं कुठं खेळायला? पाठवावं का नाही पाठवावं? मग असं असेल ना, सगळी जर सोसायटी फोनच्या ह्याच्यात, हे बघा, सगळी जर सोसायटी मुलांना खाताना, रडला तरी ते फोन देत असेल, आणि तुम्हाला जर वाटत असेल माझा मुलगा एक वेगळ्या आयुष्यात त्याच्या एक वेगळाच बदल व्हावा, तर तुम्हाला त्यांच्यात पाठवायची अजिबात गरज नाही. तुम्हाला बदल हवा असेल मुलात, तर तुम्ही करू शकता. नसेल बदल हवा असला, तर ते जे वापरत आहेत फोन खाताना बिताना, त्यांच्यासोबत तुम्ही पाठवू शकता. आता तुमच्यावर आहे. तुम्हाला बदल हवा असला तर तुम्ही स्ट्रिक्ट राहू शकता मुलासोबत. स्ट्रिक्ट म्हणजे इतकं स्ट्रिक्ट नाही, की उठला सुटला त्याला ते बोलता राहणं, तसं नाही. लिमिटेड. जेव्हा स्ट्रिक्ट राहायचं आहे तेव्हा स्ट्रिक्ट राहायचं, जेव्हा नाही तेव्हा रिलॅक्स राहायचं. आणि आता प्रश्न असा आहे, मग आमच्या मुलांच्या सोबत खेळायला कोण आहे? कोणासोबत पाठवायची खेळायला? तुम्ही खेळा ना. मोठी मुलं
आई वडील पण खेळू शकतात मुलांसोबत. उलट आई वडील जर मुलासोबत खेळली तर एक बॉन्डिंग पण वाढते आणि तुम्ही मुलांना जास्त समजून घेता. नाही नाही, आम्हाला कामं असतात. आता जन्म तर आपणच दिलाय ना त्यांना, व त्यांच्यासाठी एक 10-15 वर्षापर्यंत वेळ तर काढावाच लागेल. संध्याकाळचा जर आईवडिलांना संध्याकाळचा टीव्ही बघायला वेळ असतो, सिरियल बघायला वेळ असतो, कुठं कधी कधी मोबाईलवर जास्त काहीतरी बघायला वेळ असतो, मग मुलांसाठी जर 2-3 तास काढले एक्स्ट्रा, त्यांच्यासोबत जर तुम्ही खेळलात, काही गोष्टी चांगल्या शिकवल्यात, काही जरा स्टोरी सांगितली, ज्या ज्या चांगल्या इतिहासात नाव अजरामर आहेत त्यांच्या जर स्टोऱ्या सांगितल्यात, तर 15 वर्षातच मुलं चांगले घडतील. नाही नाही, 7 वाजता आणि 8 वाजता हे लागते, सिरियल लागते. सुनेने सासूचा कसा पाठलाग केला आणि सासूने सुनेचा कसा पाठलाग केला, तो भाग बघायला लागेल. पुढच्या भागात काय होणार आहे, तो चुकला त्याला अवघड होईल, त्यामुळे बघायला लागेल. मग मुलगा जवळ मोबाईल घेऊन आला की त्याला तो मोबाईल द्यायचा, बघ तू मला जरा सिरियल बघू दे. ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात खूप असं चाललंय. त्यामुळं जी मुलांची चांगली जी घडवणूक व्हायची असते भविष्याच्या काळाने ते होतच नाही. मुळे फक्त हे फक्त स्क्रोलिंग करणं जास्त चाललंय. त्यामुळं आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे. त्यांच्याकडनं भरपूर अशा चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या ज्यामुळं त्यांचं पुढं भवितव्य चांगलं होईल. तुम्ही जर लहान वयातच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलात, लहान वयात रडतायत, हे करतायत, त्यामुळे तुम्ही जर त्यांचा कंटाळा केलात आणि त्यांना फोन देऊन टाकला तर त्यांची तुम्हाला नंतर 15 वर्षानंतर त्रास होईल. आणि जसं मी तुम्हाला मागं पण बोललो होतो बैलाचा, लहान वयात बैलाच्या मानेवर कोठार नाही दिलं ना तर तो एकदा मोठा झाला की तो नांगराला चालतच नाही. तुम्ही किती ट्राय करा, तुम्ही सगळे 10-12 त्याच्या मागं असे शेळी लावा, राशा लावा आणि त्याच्या मानावर जोकाळा द्या, तो करणारच नाही. काय सवय लावायची ती लहान वयातच. त्यामुळं मुलगा खाताना रडू दे, तर बाहेर ना कुठं मित्रांसोबत खेळून येऊ दे, आणि ती कोण फोनवर आहेत, कोण हे, आणि घरी येऊन हट्टास करू दे, काहीही होऊ दे, फोन नाही म्हणजे नाही, असं तुमच्याकडं विषय म्हणजे स्वतःच्या मनात असा पक्क पाहिजे. फोन काही लहान वयात मुलांना द्यायचा नाही म्हणजे नाही. तर क्विकमध्ये सांगतो, रडत असला तरी त्याला जर आजारपणात रडत असला जास्त, त्याची तुम्ही काळजी घ्या भरपूर. पण हट्टपणात जर तुमच्याकडे मोबाईल लागता आणि तुम्ही झटकन मोबाईल देताय, तुम्हाला नुकसान सहन करावं लागणार फ्युचरमध्ये, भविष्यात. आणि भविष्यात तुम्ही मग नंतर त्याला किती सुधारायचा प्रयत्न करा, किती त्याला आकार द्यायचा प्रयत्न करा, तो ऐकणार नाही. आणि मग नंतर तुम्ही आयुष्यभर पस्तावत बसाल की नाही ना, मुलगा माझा ऐकत नाही, मुलगा माझा असा आहे, मुलगा माझा तसा आहे. त्यापेक्षा 15 वर्षातच पाहिजे तर तुम्ही जे रोज जे 8-8, 9-9 तास जास्त काम करताय, त्यातलं 2 तास जरा कमी करा आणि त्यांच्यासाठी वेळ द्या. हा महत्त्वाचा वेळ आहे आत्ता. तर काही क्युरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.